हॅलो फ्रेंड्स अँड वेलकम टू चेक मेडिकल लेक्चर्स. आणि मी तुमचा मित्र प्रशांत शिंदे आपल्या एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतोय. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना ऑलरेडी माहिती आहे की आपली जी बीएससी नर्सिंगची ऍडमिशन प्रोसेस आहे महाराष्ट्रामध्ये, तर ती प्रोसेस स्टार्ट झालेली आहे. ओके. आणि ती प्रोसेस आता थर्ड राऊंड पर्यंत आलेली आहे आणि कॅप राऊंड फोर्थ अजूनपर्यंत झालेला नाहीये. त्यानंतर कॅप राऊंड फोर नंतर येणारा जो आपला सबसिक्वेंट राऊंड म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड, तर तो राऊंड पण अजूनपर्यंत झालेला नाहीये. तर सीटी सेलने सर्वात पहिले आपल्याला कॅप राऊंड 3 सोबत त्याचं शेड्यूल दिलेलं होतं आणि ते शेड्यूल आता सीटी सेलने परत कॅन्सल पण केलंय आणि नवीन शेड्यूल अजूनपर्यंत दिलेलं नाहीये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा टॉपिक म्हणजे लास्ट डेट ऑफ ऍडमिशन काय असणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन अजूनपर्यंत झालेलं नाहीये, तर त्यांच्यासाठी हा खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ असणार आहे. इंडियन नर्सिंग काउन्सिल, तुम्ही ते नोटीसवर बघू शकता की इंडियन नर्सिंग काउन्सिल कडून आलेली नोटीस आहे. आतापर्यंत आपण सर्व सीटी सेलच्या नोटीस वाचत आलो. तर आज आपण बघणार आहे इंडियन नर्सिंग काउन्सिल, आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलने सांगितलंय की ही डेट आपली लास्ट असणार आहे. तर ती कोणती डेट असणार आहे आणि त्याच्यासोबत अजून काही नवीन इन्फॉर्मेशन सीटी सेलने आणि आपल्या इंडियन नर्सिंग काउन्सिलने दिली का, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस करणार आहे. तर खूप इम्पॉर्टंट असणार आहे आजचा व्हिडिओ, तर शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ज्या विद्यार्थ्यांचं ऍडमिशन कॅन्सल करण्याचं प्लॅनिंग चालू होतं, तर त्यांच्यासाठी पण काही इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओच्या शेवटमध्ये तुम्हाला समजणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे तुम्ही डेट बघू शकता की 17 सप्टेंबरला 2025. ओके. 17 सप्टेंबर 2025 ला नोटीस आपल्या इंडियन नर्सिंग काउन्सिलने आपल्याला दिलेली आहे. तर नोटिफिकेशन नंबर आहे मित्रांनो 10/2025. ओके. नोटिफिकेशन नंबर 10 ऑफ 2025 ची 10 नंबरची नोटिफिकेशन आहे. आणि तिचे सब्जेक्ट काय आहे? एक्सटेन्शन ऑफ लास्ट डेट ऑफ ऍडमिशन फॉर ऑल नर्सिंग प्रोग्राम्स फॉर अकॅडमिक इयर 2025-26. ओके. 2025-26 मध्ये असणारे जे ऍडमिशन आहे बीएससी नर्सिंग, त्यानंतर जीएनएम, त्यानंतर एएनएम, एमएससी नर्सिंग, पीएचडी, पोस्ट बेसिक नर्सिंग, त्यानंतर पोस्ट बेसिक डिप्लोमा, तर याच्या सर्वच्या ज्या ऍडमिशन प्रोसेसच्या ज्या डेट्स आहेत, तर त्या ऍडमिशन प्रोसेसच्या डेट्स ज्या आहेत तर त्या एक्सटेंड करण्यात आलेल्या आहेत. ओके. तर त्या डेट्स किती एक्सटेंड झालेल्या आहेत, तर तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो डिस्कस करणार आहे. ओके. तर खूप इम्पॉर्टंट असणार आहे आजचा व्हिडिओ तुमच्या सर्वांसाठी. ओके. in continuation to the earlier notification of 1 of 2025 and 2 of 2025. ओके. फर्स्ट आणि सेकंड नोटीस मध्ये त्यांनी सांगितलं होतं इंडियन नर्सिंग काउन्सिलने की आपली जी 30 सप्टेंबर आहे तर ती लास्ट डेट ऑफ ऍडमिशन असणार आहे. आणि इंडियन नर्सिंग काउन्सिलने आता हीच परत डेट काय केली मित्रांनो, एक्सटेंड केली. इंडियन नर्सिंग काउन्सिल हॅज एक्सटेंडेड द लास्ट डेट ऑफ ऍडमिशन टू द नर्सिंग प्रोग्राम्स. आणि कोणते नर्सिंग प्रोग्राम्स परत एकदा मी रीड करतो मित्रांनो. एएनएम, जीएनएम, त्यानंतर बीएससी नर्सिंग, पोस्ट बेसिक, एमएससी नर्सिंग, पीएचडी नर्सिंग आणि पोस्ट बेसिक डिप्लोमा अँड नर्स प्रॅक्टिशनर प्रोग्राम्स फ्रॉम 30 सप्टेंबर 2025. ओके. 30 सप्टेंबर 2025 ही आपली पहिली लास्ट डेट होती आणि ही आता एक्सटेंड करून किती केली मित्रांनो, तर 31 ऑक्टोबर 2025 ही लास्ट डेट आता आहे. ओके. तर ज्या विद्यार्थ्यांचे अजूनपर्यंत ऍडमिशन झालेले नाहीत, तर आता ऍडमिशन प्रोसेस आपली 31 ऑक्टोबर पर्यंत चालणार आहे. आणि 31 ऑक्टोबर पर्यंत आपला जो फोर्थ कॅप राऊंड आहे, तर तो फोर्थ कॅप राऊंड सीटी सेल कंडक्ट करेल. त्यानंतर आपला जो इन्स्टिट्यूशनल राऊंड होता, तर इन्स्टिट्यूशनल राऊंड पण कंडक्ट करेल आणि त्यासोबत मे बी एखादा राऊंड यामध्ये वाढण्याची पण शक्यता आहे. ओके. 100% कन्फर्म मी सांगू शकत नाही, बट जर आणि तरचा हा विषय आहे. एखादा कॅप राऊंड किंवा कॅप राऊंड फिफ्थ किंवा त्याला आपण मॉपअप राऊंड फर्स्ट या सबसिक्वेंट डेज मध्ये येऊ शकतो. ओके. आता 30 सप्टेंबर 2025 ही आपली जुनी डेट होती, तर आता ती नवीन डेट किती आहे? 31 ऑक्टोबर 2025 सीटी सेलने आपल्याला इंडियन नर्सिंग काउन्सिलने आपल्याला नवीन डेट दिलेली आहे. ओके. आता जो फोर्थ कॅप राऊंडच्या ज्या डेट्स आहेत, तर त्या एक्सपेक्टेड डेट किती असू शकतात, तर आपला सप्टेंबर हा जो मंथ आहे, तर याच्या एंडिंग मध्ये तुमचा कॅप राऊंड फोर्थ जो आहे, तर तो सीईटी सेल कंडक्ट करू शकते. आणि आपला जो मॉपअप राऊंड, किंवा आपण मॉपअप राऊंड नाही म्हणता येणार, मॉपअप राऊंडची अजूनपर्यंत नोटीस आलेली नाहीये. तर आपला जो इन्स्टिट्यूशनल राऊंड आहे, तर इन्स्टिट्यूशनल राऊंड हा ऑक्टोबर मंथ मध्येच डायरेक्टली स्टार्ट होईल. ओके. तर जे कॉलेज अजूनपर्यंत स्टार्ट झालेले नाहीत, तर ते कॉलेजेस पण ज्यांचे 80% 90% सीट्स फिल झालेत. ओके. तर हा कॉलेजच्या मॅनेजमेंटचा विषय आहे. तर ते कॉलेजेस आहेत आपले सप्टेंबरच्या एंडमध्ये किंवा कॅप राऊंड फोर्थ नंतर स्टार्ट होतील. मोस्ट ऑफ कॉलेजेसनी त्यांचे कॉलेजेस स्टार्ट पण केलेले आहेत आणि काही कॉलेजेसनी डेट्स विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. ओके. त्यानंतर जे नवीन ओपनिंग कॉलेजेस आहेत, जिथे अजूनपर्यंत 80% 90% सीट्स फिल झालेले नाहीत, तर असे जे कॉलेजेस आहेत, तर ते सर्व कॉलेजेस ऑक्टोबर मंथमध्ये स्टार्ट होतील. त्यानंतर ऑक्टोबर मंथमध्ये दिवाळी पण आहे. ओके. त्यानंतर काही कॉलेजेस जे आहेत, लिस्ट कॉलेजेस, ओके, ज्यांचे अजूनपर्यंत काही सीट्स फिल झालेले नाहीत, जे कॉलेजेस आपल्या कॅप राऊंड 3 मध्ये नवीन ओपन झालेत, कॅप राऊंड 4 मध्ये जे कॉलेजेस नवीन ओपन होणार आहेत, तर असे कॉलेज डायरेक्टली तुमचे 1 नोव्हेंबर नंतर स्टार्ट होतील. तर आय होप तुम्हाला सर्वांना समजलं असेल की कॉलेज आता कधी स्टार्ट होतील. याच्याविषयी जर अजून काही तुम्हाला जर क्वेरीज जर असेल, तर तुम्ही तुमच्या अलॉट झालेल्या कॉलेजमध्ये याच्याविषयी डिस्कस करू शकता की सर आमचं कॉलेज कधी स्टार्ट होईल. ओके. तर आजच्या व्हिडिओचा हाच आपला इम्पॉर्टंट आणि मेन टॉपिक आहे, जो म्हणजे
कॉलेजेस कधी स्टार्ट होतील आणि लास्ट कट ऑफ डेट काय असणार आहे. तर लास्ट कट ऑफ डेट आता मित्रांनो आपली झालेली आहे 31 ऑक्टोबर 2025 आणि याचा फायदा आता असा होणार आहे, की ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कॅन्सल करायचं आहे, तर ते भरपूर विद्यार्थ्यांनी BAMS, BHMS साठी ट्राय करतायत. तर त्या विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण संधी, की तुम्ही आता तुमचं 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला 1 महिना वाढवून भेटलाय आणि 31 ऑक्टोबरपर्यंत तुम्ही तुमचे जे ॲडमिशन्स आहेत, तर ते कॅन्सल करू शकता विथआऊट एनी पेनल्टी. बट 31 ऑक्टोबर नंतर जर तुम्ही आता जर कॅन्सल जर करत असाल, तर तुम्हाला सेम ₹1.5 लाख पेनल्टी भरावी लागणार आहे. तुम्ही आपल्या CET सेलच्या इन्फॉर्मेशन ब्रोचरमध्ये बघितलं असेल, की त्यांनी लास्ट डेट ऑफ त्यावेळेस 30 सप्टेंबर होती आणि त्यांनी पेनल्टीची डेट पण 30 सप्टेंबरच सांगितलेली होती. बट आता इथे जर एक्सटेंड झाली, तर कट ऑफ डेट पण एक्सटेंड झालेली आहे 31 ऑक्टोबरपर्यंत. त्यामुळे तुम्ही ॲडमिशन कॅन्सलेशनची डेट पण वाढेल हे ग्राह्य धरू शकता. बट याच्याविषयी जास्त इन्फॉर्मेशन तुम्हाला तुमचं अलॉट झालेलं कॉलेजेस देईल. ओके. तर आय होप तुम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ समजला असेल आणि ही इंडियन नर्सिंग काउन्सिलची नोटीस आहे, तर ती समजली असेल. ओके. तर याच्यामध्ये काही जर डाऊट जर असतील, तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल, तर व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन-नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर बघायला मिळतील. ओके मित्रांनो, तर भेटूया आपल्या अशाच एका नेक्स्ट इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर ॲडमिशन प्रोसेस. आणि ज्या विद्यार्थ्यांनी अजूनपर्यंत आपला WhatsApp ग्रुप जॉइन केलेला नाहीये, तर त्यांनी लवकरात लवकर आपला WhatsApp ग्रुप जॉइन करायचा आहे. लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. ओके मित्रांनो, तर मिळूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू अँड जय हिंद, जय महाराष्ट्र.